दरम्यान जे काही मुंबईत घडतंय तशाच प्रकारच्या घटना कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा घडतायत आणि कारण आहे कल्याण डोंबिवलीत शिंदे आणि भाजपा यांचे समर्थक नगरसेवक यांची संख्या फारशी एकमेकांपासून लांब नाही। ठाकरेंचे नगरसेवक फोडून कडोमपातल्या शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तसा महापौर आपला बसावा म्हणूनही तिथे रस्सीखेच होतीये। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात स्पर्धा लागली आहे आणि दोघांचाही डोळा ठाकरेंच्या नगरसेवकांवर आहे। दरम्यान या निमित्तानं किशोर पगारे आपल्या सोबत जोडले जात आहेत। किशोर पगारे आपल्याला सांगतील की नक्की तिथं काय घडतंय। किशोर पगारे, आता जी ताजी माहिती आपल्यापर्यंत येते ती अशी आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेचे नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यात काही फार अंतर नाही। अशा वेळेला आपलाच महापौर बसावा म्हणून रवींद्र चव्हाण काय खेळी खेळू शकतात आणि शिंदे काय खेळी खेळू शकतात? नक्कीच प्रोफेसर, मी हे सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवलीकरांनी महायुतीला स्वीकारलेला आहे। जवळजवळ शिवसेना आणि भाजपा यांचे जवळजवळ 100च्या वरती सीट आलेले आहेत। तरी सुद्धा प्रत्येकाला असं वाटतं की महापौर हा आपला व्हावा, म्हणजे शिवसेना शिंदे गटालाही वाटतं की महापौर आपला व्हावा आणि भाजपालाही वाटतं की महापौर आपला व्हावा। मात्र ज्यावेळेस ते पत्रकार परिषद घेतात त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना ते सांगतात की महापौर हा महायुतीचा होईल। बिलकुल, याच्यातला एक तपशील पटकन आधी आपण लोकांपर्यंत आणखी घेऊन जाऊया। तो म्हणजे असा की उद्धव गटाचे काही नगरसेवक हे जवळपास संपर्काच्या बाहेर गेले आहेत, नॉट रिचेबल झाले आहेत। कोण आहेत ती मंडळी किशोर? मथुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नगरसेवक जे नवनिर्वाचित निवडून आलेले आहेत 2 दिवसापासून ते संपर्कात नाहीत। दोन्ही जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे। एकाचं म्हणणं आहे की 11 जण आमच्या संपर्कात आहेत, आमच्याशी बोलणं झालेलं आहे, चालू आहे। परंतु आज शरद पाटील जे कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख आहेत आणि जिल्हा प्रमुख सुद्धा आहेत त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की त्या 2 जण मथुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे ह्या घरी नाहीत। त्यांच्या घरी आपण गेलो, त्यांच्या नातेवाईकांना आपण नोटीस सुद्धा देऊन आलेलो आहे। जर 2 दिवसात गटनिवड करायची आहे, जर ते आले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। मात्र ते राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की हे 2 नगरसेवक जे आहेत ते शिंदेच्या संपर्कात आहेत। बिलकुल किशोर, आपण अत्यंत बारकाईने लक्ष ठेवा आणि नावं आणि फोटोच्या सकट या संदर्भातला तपशील आपण तुम्ही दिलात की लगेच प्रेक्षकांपर्यंत आणू। धन्यवाद। पुढच्या बातमीकडे आता या निमित्तानं वळूयात। आपल्याकडे आता 2 प्रतिक्रिया आहेत। एक प्रतिक्रिया आहे ती कल्याण डोंबिवली मधल्या एका उद्धव समर्थक नेत्याची आणि दुसऱ्या बाजूला आहे ती उदय सामंत यांची। दोन्ही प्रतिक्रिया फार रोचक आहेत। एक जण आपले नगरसेवक संपर्कात नाही म्हणतोय तर दुसरा सांगतोय की काय होऊ शकतं, ऐका। काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस बरोबर जाण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली। मी खरं तर ट्विट केलंय त्याच्यामुळे सत्ता पण मिळाली नाही, नेतृत्व पण कोणी स्वीकारलं नाही। अशा लोकांनी शिंदे साहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीनं रिपीट करतो की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील। कायदेशीर बाबी करायच्या असतात त्यावेळी अडचणी येतात, सत्ता स्थापनेच्या दृष्टीने असतात, त्या अडचणी येऊ नयेत म्हणून एक त्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं आणि एकत्र लोक राहिल्यानंतर कोणत्याही पळापळी ऐत्यावेळी होऊ नये यासाठी केलेलं असतं। आणि मी गेली 2-4 दिवस ऐकतोय की नगरसेवक इकडे गेले तिकडे गेले, बंदिस्त असं काही नाही आहे। सगळे 9 नाही तर 11 नगरसेवक आमचे सगळे आम्ही सोबत आहोत, चर्चा विनिमय चालू असतो आणि ह्या चुकीच्या वावड्या पसरवल्या जात आहेत, अशा प्रकारचा कोणताही प्रकार नाही।